आज चौथीचा आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर चला, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता चौथीचा पहिली कविता आहे, विषय मराठी घेतलेला आहे मी. पहिली कविता आहे, धरतीची आम्ही लेकर. धरती म्हणजे काय? धरती म्हणजे जमीन किंवा भूमी म्हणतात त्याला, बरोबर. धरती म्हणजे जमीन किंवा भूमी म्हणतात. आता इथं बघाल, आता एक मुलगी दाखवली आहे. एक मुलगी गोफण आहे, म्हणजे एक मुलगी जी शेतामध्ये उभी आहे, ती हाताने जे फिरवते त्याला म्हणतात गोफण. काय म्हणतात त्याला? गोफण. त्या गोफणीमध्ये दगड टाकली जातात आणि दगड अशी अशी फिरवल्यानं सोडलं जातं. म्हणजे त्याला जेवढी दगड निघतील तेवढे सगळे पक्ष्यांना, म्हणजे तेवढी सगळे सगळे जे पक्षी आहेत तेवढे सगळे लांब उडून जातात. त्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि ही जी कविता जी दिलेली, ही कविता धरतीची आम्ही लेकर, म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही कविता, शेतकऱ्यांसाठी ही कविता लिहिलेली आहे. चला, याच्यामध्ये दिले ऐका, म्हणा आणि वाचा. काय दिलं? ऐका, म्हणा आणि वाचा. धरतीची आम्ही लेकर. धरती म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं, जमीन किंवा भूमी, बरं. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान. धरतीची आम्ही लेकर. मला ताला सुद्धा देत नाही, तरी पण मी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान. धरतीची आम्ही लेकर. शेतावर जाऊया सांगा ती गाऊया, राणी वनी गाती जशी रान पाखर. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान. धरतीची आम्ही लेकर. शेतावर जाऊया सांगा ती गाऊया, राणी वनी माती जशी रान पाखर. आता बघूया, धरतीची आम्ही काय? धरतीची आम्ही सगळी लेकरं आहोत. आम्ही स्वतःला भाग्यवान म्हणतोय. भाग्यवान म्हणजे काय? आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजत आहोत की आमचा या धरतीवरती किंवा जमिनीवरती जन्म झालेला आहे. शेतावर जाऊया सांगा ती गाऊया, म्हणजे शेतावरती जाऊया, म्हणजे शेता म्हणजे रानात जाऊया. आपण सर्वजण सोबत जाऊया ना, सोबत गाणे गाऊ या. शेतात गेल्याच्या नंतर आपण गाणे गाऊ या. सांगाती गाऊ, सांगाती म्हणजे सगळेजण सोबत जाऊया ना, गाणे गाऊया. राणी वनी माती जशी रान पाखर, म्हणजे राणीवनी जशी पक्षी गातात, म्हणजे रानावनात जर आपण गेलो शेतात वगैरे, जे पक्षी वगैरे गाणे म्हणतात, चिवचिवाट जो पक्ष्यांचा जो कोकिळाचा आवाज असतो, ते कसे गाणे म्हणतात तसं आपण गाणे म्हणूया. मेहनत जमिनीवरी केली वरीस भर, आज आलं फळ त्याचं डुले शिवार. आता म्हणजे आम्ही जी मेहनत केलेली, मेहनत म्हणजे म्हणजे आम्ही जी मेहनत घेतलेली, मेहनत जमिनीवरती जी मेहनत घेतली, शेतकऱ्यांनी जी मेहनत घेतलेली धान्य पिकवण्यासाठी, त्याला काय झाले? केली वरीसभर. त्याने वर्षभर कष्ट केलेले, त्याच्यासाठी मेहनत घेतलेली. आज आलं फळ त्याचं त्याचं त्याला आज फळ मिळालेलं आहे. बघा पुस्तकामध्ये बघा धान्य दिलेले, ते धान्य कसं शेतामध्ये डुलत आहे. कसं आहे ते? डुलते, आपल्याला शेतामध्ये दिसत आहे. आज आलं फळ त्याचं डुले शिवार. शिवार म्हणजे शेत, बरोबर. शिवार म्हणजे काय? शेत. शाडू शाडू झुंदडा मोती चमचम चमक त्याती. शाडू झुंदडा मोती मोती चमचम चमक त्याती. मोत्यांची साल भरी खाऊ भाकर, म्हणजे शाडू. शाडू झुंदडा मोती. शाडू म्हणजे काय? एक धान्याला नाव दिलेलं आहे. शाडू म्हणजे एक धान्याचं नाव आहे. झुंदडा मोती, धान्याला मोती म्हणून संबोधलं गेलेलं आहे. आता बघा, जे ज्वारीचं जे कणीस असतं, कणसाचे कसे दाणे, टपोरे दाणे, तसं त्याला मोती म्हटले गेलेलं आहे. म्हणजे जसे काही ते मोत्यावाने चमकतात. चमकत्यात. आता बघा इथे चमचम चमकत्यात, मी तुम्हाला सांगितलंय, जे धान्याचे जे दाणे असतात ते कसे चमकतात? चमचम चमकतात. मोत्याची साल बरी खाऊ भाकर, म्हणजे आपण या मोत्याची जी ज्वारीची भाकरी, म्हणजे ज्वारी जी आलेली आहे, त्या शेतातून जी ज्वारी आलेली त्याची आपण वर्षभर भाकरी खाणार आहोत, किंवा शेतामध्ये जे काही धान्य वगैरे पिकवलं जातं ते आपण खाणार आहोत, बरोबर. स्थापू समानता पोलादी ऐक्यता, म्हणजे आपण सगळ्यांना एक समान मानूया आणि पोलादी ऐक्यता मानूया. ऐक्यता, पोलादी मनगड, म्हणजे पोलाद निर्माण करूया, म्हणजे प्रत्येकाने ताकद निर्माण करूया. नाही धनी येतं कोणी, नाही धनी येतं कोणी, म्हणजे इथं कोणीही मालक नाहीये, किंवा इथं कोणीही चाकर नाहीये. चाकर म्हणजे नोकर. नाही इथं या शेतामध्ये कोणी मालक आहे ना नोकर आहे. म्हणजे आपल्याला काय सगळ्यांना एक साथ येऊन या शेतामध्ये धान्य पिकवायचं आहे, किंवा शेतामध्ये मेहनत घ्यायची आहे. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान. धरतीची आम्ही लेकर. धरतीची आम्ही लेकर. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान. धरतीची आम्ही लेकर. आता मी तुम्हाला याची शब्दार्थ लिहून देणार आहे, ते तुम्ही शब्दार्थ लिहून घ्यायचे आहेत, बरोबर. क्या? रुक रुक.
हम्म. ते रे हात पे मचाला रे. चला याचे काय लिहिणार आहोत आपण शब्दार्थ. धरती, ध र किसका नंबर है? दिया. 2 मिनट. धरती, धरणी, ध र नी किंवा ज मी न. वो पैसे भेजे हो गए ना इसलिए फ़ोन कर रहे होंगे. बरोबर. धरती. लेकर, लेकर म्हणजे सुपुत्र. लेकर, लेकर म्हणजे सुपुत्र, सुपुत्र किंवा मुले. मुले. बरोबर. भाग्यवान, लकी. भाग्य वाला का ना वा, न नळाचा न. भाग्यवान. भाग्यवान म्हणजे नशीबवान. नशीबवान, नशीबवान. भाग्यवान म्हणजे नशीबवान. सांगाती, सांगाती म्हणजे सोबत. शिवार. काय दिले दुसरा शब्द? सॉरी. मेहनत, मेहनत. मेहनत म्हणजे कष्ट. वरीसभरी. इथं मी लिहितो री स भ वरीसभरी म्हणजे वर्षभर. वर्षभर. डुले, डोलतात. डोलते. डुले म्हणजे डोलते. डोलते. शिवार. शिवार म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं शेत. शिवार म्हणजे शेत. शाडू म्हणजे भात. मी तुम्हाला बोललो होतो बघा. मी धान्याचं नाव सांगितलं होतं. शला का ना शाडू म्हणजे काय? भात. शाडू म्हणजे काय? भात. बरोबर. शाडू म्हणजे काय? भात. शाडू म्हणजे भात. हे डस्टर दे रे. बघा मी एवढं लिहून दिलेलं तुम्हाला. प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगितलेला आहे. अजून थोडेसे राहिले, थोडेसे मी लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे.
आता थोडेसे शब्दार्थ राहिले. खोल रे. सांगाती, शाडू, ऐक्यता, ऐक्यता, ए अर्धा क त्याला य तला काना ता, यक ऐक्यता. ऐक्यता म्हणजे एकजूट. ए क जू ट एकजूट. धनी, धनी म्हणजे काय? मालक. याचा दुसरा अर्थ होतो नवरा पण होतो याचा अर्थ. ध नी म्हणजे मालकाना मा ल क. धनी म्हणजे मालक याचा अर्थ दुसरा अर्थ होतो नवरा. नंतर आहे चाकर, चला का ना चा क र, नालाकाना नवर एक मात्र नो क र. बरोबर. आता बघा मी तुम्हाला याच्यातले शब्दार्थ पण लिहून दिलेले आहेत. शब्दार्थ मी तुम्हाला सांगितले बरोबर, कविता पण मी समजावून सांगितलेली आहे. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ मला आवडला असेल, माझा व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ऑनलाईन क्लास ऑफलाईन क्लास कोणाला लावायचं लावा लवकरात लवकर.